कुणालकडची अंपायरिंग करावी, तुम्ही लपू शकत नाही आहे. आजचे काहीतरी आहे तो पुढच्यावरती तुम्ही नाव तिथे अंपायरची धुरा सांभाळावी कुणालकडची. कुणालकडची मुख्य अंपायरची धुरा सांभाळावी. रुपेश गडसी स्ट्रेचिंग करत आहेत. धावायचं नाही आपल्याला, बॉल पकडायचा आहे. या वर्षी तुम्हाला फायनल जमले नाही आहे, तरी पण आपण मोठ्या मनाने इथे अंपायरिंग करावी. विनय जाई खेळून दमलं होतं. ऋतिकेश गडसी थाला हे थाली घेऊन बसलेले आहेत तिकडे कोपऱ्यात. उरलेली थंडी बिर्याणी खात आहेत. चिकन बिर्याणी तिकडे बघत आहेत तिकडे टोपात राहिलेत का. हे सगळ्यांनी बॉल सांभाळण्यासाठी पाठी जावे. फायनल आहे आपल्या शेवटची फायनल, आपल्या परवाची पहिली फायनल आहे. तर सर्व पद्धतीने सहकार्य करावे. फायटर्सनी आपली क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पहिलं षटक घेऊन येत आहेत ऋतिकेश. पहिले षटक घेऊन येत आहेत ऋतू गडशी आणि सामना करतील त्यांचा विनय लाहीम अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडूचा सामना करताना हा पहिला चेंडू, पण पहिला वाईट चेंडूने वाईट धावेने इथे सुरुवात झालेली आहे या सामन्याची. दडपण दिसत आहे फायनलचं. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष भुदर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. आणि हा टॅप चेंडू आणि 2 धावांसाठी हा चेंडू टोलवलेला आहे. डिक्लर 2 धावा इथे केलेल्या आहेत. ऋतू गडशीचा इथे मनोबल वाढवताना फायनलचा दुसरा चेंडू, हा देखील वाईट चेंडू. सुंदर अशी आजची स्पर्धा आपण पाहिली इथे. आणि त्या स्पर्धेचा निकाल म्हणून हा फायनलचा सामना आपण इथे बघण्यात आला आहोत. आणि ऋतू गडसे सगळ्यात मोठा फलंदाज आउट केला. अनिकेत गडसी संघ नायक, संघ मालक. सुंदर असा लेट कट मारलेला आहे एका धावेसाठी. सुंदर अशी फलंदाजी करताना अनिकेत गडसी. आणि हा सुंदर असा षटकार आणि हा चौकार बाजूने. सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे अनिकेत गडसे यांनी. एका क्षणीत 2 चेंडू 6 धावा ठोकलेल्या आहेत. आणि हा पुन्हा एकदा रुपेश गडसे यांच्या हातात चेंडू गेलेला आहे. एका षटकाची समाप्ती आणि 9 धावांचा डोंगर इथे उभा केलेला आहे पहिल्या षटका समाप्तीनंतर. काहीतरी तुफान अशी फटकेबाजी अजय गडसे तुम्हाला करावी लागेल. हा सामना अतितटीचा आहे, निर्णयाचा आहे. ही आजची फायनल आहे. आणि आपलं संपूर्ण जितकं काही क्रिकेट तुमच्यामध्ये उरलेलं आहे ते ह्यामध्ये झोपून द्या. आणि सुंदर अशी फलंदाजी तुमच्याकडून आम्ही अपेक्षित करत आहोत. पहिला चेंडू आणि हा वाईट चेंडू. शुभम बुदर काहीतरी अलग प्रकारचा टर्न मारताना इथे 9 देऊन बसलेले आहे. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा शुभम बुदर यांचा टॅप चेंडू. आणि ऋतू गडसी यांनी सुंदर अशी फलंदाजी केलेली आहे, क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चेंडू सुंदर अशी गोलंदाजी अजय गडसी काहीसे बॅकफुटवर गेलेले आहेत. कपडे देखील यांची देखील सुंदर असं यष्टीरक्षण बोलणार होतं मी, पण त्याने बॉल सोडलेला आहे. शुभम बुदर यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली आतापर्यंत.
एका जागेवरती जखडून ठेवलेला आहे असं वाटत आहे अजय गडसे यांना. अजय गडसे यांना फुलटॉस चेंडू आणि आजचे अष्टपैलू खेळाडू रुपेश गडसे यांचे सुंदर असं क्षेत्ररक्षण. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे रुपेश गडसे यांनी. थाला बिर्याणी खाऊन जायचं तिकडे स्वयंसेवकून यायचं आहे. ऋतिकेश गडसे उर्फ थाला, तुमची थाली संपली असेल तर तुम्ही पुढे या, मैदानात या, मैदानाची शोभा वाढवा, मॅच बघा, नंतर परत एक थाली त्याने घरी जा. थाला घेऊन इकडे या. पुढे चेंडू हा काहीतरी नाही. सुंदर असं क्षेत्राचं देखील पाहायला भेटलं इथे. हेलिकॉप्टर मारला आणि मिनी हेलिकॉप्टर उडवलेला अनिकेत गडसे यांनी, पण तो लँड नाही झाला त्यांचा प्रॉपरली. ट्राय करते चेंडू दोन जात आहे शुभम आणि मध्ये ती वाजू नका, थांबा, बॉलच्या मध्ये वाजू नका. मस्त स्कोर आहे असं बोलत आहेत कर्णधार. आणि हा टाकलेला आहे टॅप चेंडू आणि पुन्हा एकदा ऋतू गडसे यांची सुंदर टॅप जाणं बंद झालेला आहे बहुतेक असं वाटत आहे. टॅप जात नाही आहे की दमलेले आहेत खेळाडू समजत नाहीये पूर्ण रात्रभर खेळून. आणि मंगेश बुधर यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण इथे. एक धाव वाचवलेली आहे त्यांनी आपल्या संघासाठी. दोन षटकांची समाप्ती आणि फक्त 14 धावा. यापेक्षा जास्तीची अपेक्षा आम्ही करतो पॉवर हिटर्स कडून. जसं त्यांनी मागच्या सामन्यामध्ये प्रदर्शन केलं त्या पद्धतीने प्रदर्शन आम्ही त्यांच्याकडून देऊ अपेक्षा करतो आम्ही त्यांच्याकडून प्रदर्शनाची. पण अष्टपैलू खेळाडू दिव्याचे नावाजलेले आणि आजकाल ओझरवाडी देखील नावाजलेले रुपेश गडसे उर्फ जग्गू दादा. जग्गू दादांचा पहिला बॉल जागेवर थांबवलेला आहे. मंगेश बुधर काहीतरी विचार करत आहेत बॉल पकडायच्या आधी, पकडू की नको पकडू, त्यातरी सोडून दिलेला आहे, नाही पकडलेला आहे. पुढे चेंडू घेऊन येत जग्गू दादा. अजय गडसे पुन्हा एकदा ट्राय करते आणि हा सुंदर असा ग्राउंड शॉट जमिनीला आग लावत गेला, पण 2 रनांसाठीच गेला. पाठीमागे कोणीतरी जा, कुणाला गडसे दमले आहेत बॉल लागून, कुणाला गडसेला कोणते जाऊन मदत करा, पाठी बॉल आणण्यासाठी जा. आता गडसे तुम्ही जरा तिकडे जा तर बरं होईल. प्रतीक मजूरकर जरा पाठी उभे राहा आणि त्याला बिर्याणी भेट करू दे. आणि वा सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हा नेम मारला होता, पण चांगल्या प्रकारचा बॅकअप नाही भेटला जग्गू यांच्याकडून, त्यामुळे हा रनआउट वाचलेला आहे इथे. पण सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. थाला आले आहेत खाली संपवून आणि पुन्हा एक हेलिकॉप्टरचे बादशाह इथे आहेत. हेलिकॉप्टर उडत नाही आहे, भले हवा नाही होऊन उडत नाही आहे, पण भारत आहे. पुन्हा एक हेलिकॉप्टर घुमवलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा सुंदर असं तीन खेळाडूंनी मिळून हा धावपटू बाद केलेला आहे. 3 खेळाडूंनी मिळून संतोष बुधर, दिनेश बुधर आणि रुपेश गडसे. 18 धावा. शेवटचा चेंडू या सामन्याचा निर्णायक आणि शेवटचा चेंडू आणि फक्त 18 धावा. हा एकदम लो स्कोरिंग मुकाबला झालेला आहे. लो स्कोरिंग मॅचेस आपण ज्या बोलतो त्यांचं एक थ्रिलिंग अलग असतं. आणि अजय गडसे बॅट घेऊन उभे आहे, पण रन काही त्यांनी केले नाही त्या सामन्यात. आणि हा देखील डॉट गेलेला आहे. निलेश ठाकरे यांचं सुंदर असं व्यक्तिरक्षक आणि 18 चेंडू आणि फक्त 18 धावा. 6च्या रन रेटने इथे मॅच पहिली इनिंग संपलेली. 6च्या रन रेटने इथे 19 धावांची गरज आहे रियान फायटर्सला. रियान फायटर्सचे धडाडीचे ओपनर शुभम बुधर आणि रुपेश गडसे. आजचं खास आकर्षण रुपेश गडसे आपल्या बॅट सकट पुन्हा मैदानात एंट्री मारत आहेत. रियान फायटर्सांना काहीतरी अलग करावं लागेल. टॉस जिंकून त्यांनी बॅटिंग घेतली होती, पण ते फक्त टॉसच जिंकले, बॅटिंग त्यांनी एवढी खास नाही केली. इकडे
ओपीएलच्या पहिल्या वर्षाच्या फायनलचा हा मुकाबला आणि फायनल मधली ही दुसरी इनिंग 19 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. या पूर्ण ओपीएलचा पहिला विजेता कोण होतोय? रियान फायटर की पॉवर हिटर? जी ओपीएलची संपत्ती ट्रॉफी कोण उचलत आहे? कुठला कर्जदार त्याला हात घालतोय, कुठला कर्जदारला व्यवस्थित घालतोय हे थोड्या वेळात आपल्याला स्पष्ट होईल. हातात घेतलेला आहे. कर्णधारांनी अत्यंत जोखमीचं आणि जबाबदारीचं काम अनिकेत गडशी यांना दिलेलं आहे. शुभम बुदर आपल्या संघासोबत स्ट्रॅटेजी करत आहेत. रुपेश गडशी यांना गरज नाही स्ट्रॅटेजीची, कारण ते स्वतःच एक अलग स्ट्रॅटेजी आहे. शुभम बुदर पहिल्या बॉलला आऊट होईल असं बोलतायत लोक. काय करतील? सुंदर असा चेंडू, सुंदर असा षटका, सुंदर असा फटका, सुंदर क्षेत्ररक्षण, बिनधाव आणि हा नो बॉल सुटलेला आहे बॉल हातातून. आणि ते घडशी यांच्या संघ मालक स्वतः जबाबदारी घेऊन ही ओव्हर करण्यासाठी आलेला आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा नो बॉल आणि सर्वेश कदम यांनी थोडासा चेंडू सोडला होता, पण कर्णधारांनी पकडलेला आहे तो. संघ मालक आपला पुढील चेंडू घेऊन येत आहे आणि हा सुंदर असा चेंडू पडण्याचं अपील आहे आऊट साठी. पंच दोन्ही बंधू काय बोलत आहे? इथे संघ मालक आहे, त्यांचं भान ठेवावं विनय लाईव्हने. सगळ्यांसमोर बडबडू नये, नंतर कोपऱ्यात देऊन बडबडायचं काय बडबडायचं इथे. फायनलचा पहिला सामना, पण चेंडूला सुरुवात नाही झालेली आहे अजून, कारण सगळे 9 बॉल पडत आहेत. एक बॉल झाला ना? 2 बॉल झालेले आहे. ठीक आहे, 2 बॉल झालेले आहेत. काय ते एक चेंडू झालेला आहे. कुठला वाईट? एक चेंडू 2 धावा. पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जोशाने हा चेंडू टाकलेला आहे आणि ही धाव 2 डिक्लेअर धावा झालेल्या आहेत. आता दुसरा चेंडू झालेला आहे या सामन्याचा, दुसऱ्या इनिंगचा, आणि 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत इथे. सामन्याची अथर्व जरा इथून हलावे, तुमची बिर्याणीचे भात गिरू द्यावा थोडासा. सुंदर असं क्षेत्ररक्षण अजय बुदर यांचं. शुभम बुदर तुम्हाला हा सामना जिंकवायचा आहे. पहिला ओपीएलचा विजेता कोण आहे हे आपल्याला थोड्याच वेळात आपल्यासमोर स्पष्ट होणार आहे. सहा धावा झालेल्या आहेत. 6 धावा झालेल्या आहेत. अनिकेत 1 धाव. ही कॅच होती, पण सचिन बुदर यांनी बॉल गेल्यावरती शिफ्ट केलं, पण कॅच नाही पकडले. ठीक आहे, पुढच्या चेंडू तयार. आणि हा सुंदर अशी क्षेत्ररक्षण, क्रीजच्या बाहेर बॉल जाऊ दिले नाही आहे सचिन बुदर यांनी. रुपेश गडशी आता स्ट्रायकर एंडवरती येत आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. एकदम लो स्कोरिंग मुकाबला, एकदम 8-8 झालेला आहे. फक्त 7 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. रुपेश गडशी मागच्या 4 सामन्यांचे एकदम टॉपचे फलंदाज. काय करतायत या सामन्यामध्ये? मॅच विजय खेचून आणतायत की नाही आपल्याला बघावं लागेल. सर्वेश कदम यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. विनय लाईन पुन्हा एकदा बॉलिंग साठी तयार. रुपेश गडशीच्या कानात काहीतरी मंत्र सांगितलं आहे. रुपेश गडशी पुटपुटले थोडेसे. पुढचा चेंडूसाठी विनय लाईन तयार. रुपेश गडशी आणि टॅप मारलेला आहे. 2 धावा
2 धावांची भर ती घालून दिलेली आहे आपल्या संघाच्या धावसंख्येत आणि विजयाच्या दिशेने ही वाटचाल होत आहे. नाही होत आहे असं बोलत आहेत, स्वतःला हे देत आहेत, पण हे होत आहे तसं आम्हाला दिसत आहे. कारण हा चौकार गेलेला आहे, विनय फुलटॉप बॉल टाकलेला आहे. रुपेश गडसी हे प्रमुख आकर्षण, रुपेश गडसी प्रमुख आकर्षण आहे त्या सामन्याचं. आणि हा चौकार आणि हा सामना त्यांनी विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलेला आहे. विनय लाईम यांना संघ मालक काहीतरी सांगत आहेत. भिंती आलेल्या आहेत पुढे, भिंती भेदायच्या आहेत रुपेश गडसे यांना. एक भिंत मोठी आहे, एक खूपच मोठी आहे. आणि अशा प्रकारे डेड बॉल आहे. हा डेड बॉल आहे. सगळ्यांनी आपापली जागा धरावी. ही तुम्ही भिंत भेदू शकला तर तुम्ही विजयाकडे एक पाऊल पुढे ठेवाल. हा एक्स्ट्रा चेंडू एक्स्ट्रा चेंडू आहे. वाईट धाव, पुन्हा एक वाईट धाव. विनय तुम्ही प्रेशरमध्ये आलेला आहे. आम्हाला तोंडावर आहे, तुमच्या तोंडावर लिहिलेला आहे तुम्ही प्रेशरमध्ये आलेला आहात. आणि प्रेशरमध्ये हा फटका आणि हा विजय खेचून आणलेला आहे. विजय खेचून आणलेला आहे. गावाची गरज आहे. गरज आहे. अक्षय बुधर लिहिता बेरीज पण मारत जावी. जिंकलेले आहेत त्यांना धावून नाचा. ओपीएलचे पहिले विजेते आपल्याला भेटलेले आहे. रियान फायटर त्यांनी उत्कृष्ट असं प्रदर्शन दाखवलं